पालकांनी जर अग्रेसिव्ह राहिलं की बाबा माझ्या मुलाला मारायचं नाही, माझ्या मुलाला बोलायचं नाही, तर त्याला शिस्त कोण लावणार? कोण लावणार? बरोबर. आज मोबाईलच्या जमान्यामध्ये मुलांना शिस्त लावणं ही काळाची गरज आहे, पण आज त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. बरोबर. माझं म्हणणं तर असं आहे की पालकांनी मुलांबरोबर त्यांचा क्वालिटी टाइम दिला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं क्वालिटी टाइम काय हेच माहित नाहीये. कारण काही पालकांना मी बऱ्याच वेळा असं विचारतो की तुमचा स्क्रीन टाइम काय आहे. नाही हो, कधी तर वेळ मिळेल तेव्हा आम्ही बघतो, हे ढोबळ उत्तर देतात. पण जेव्हा तुम्ही त्यांच्या मोबाईलमध्ये स्क्रीन टाइम बघता, त्याच्यामध्ये सगळं डिटेल येते की दिवसभरात तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअप किती वेळ पाहिलं, नाही का, तुम्ही ऑनलाईन किती वेळ होता, हे सगळं डिटेल्स मोबाईलमध्ये दिलेलं असतं. बरोबर. मी त्यांना काढून दाखवल्यानंतर लक्षात आलं की 4 तास व्हॉट्सअप, 3 तास इन्स्टा आणि फेसबुक काही ऑनच आहे. जर हे पालकांचं असेल, आपण मुलांना काय बोलणार? बरोबर. म्हणजे जेव्हा आता मला पालकांना दोष द्यायचा नाहीये, काय झालेलं आहे की इझी झालेलं आहे सगळं. म्हणजे आज किचन मध्ये इन्स्टा चालू असतो स्वयंपाक करत असताना. बरोबर. म्हणजे जर पालक स्वयंपाक करतानाच कॉन्सन्ट्रेट नाहीत आता गृहिणी, तर मुलांकडे आपण अभ्यास करताना त्यांनी कॉन्सन्ट्रेट व्हावं हे अपेक्षा ठेवतो. बरोबर. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जर बघितल्या, मग तो मुलगा म्हणतो की मला जेवताना मोबाईल दिला तर मी जेवणार. बरोबर. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या परिणाम एक पिढी तो दुसरी पिढी हा झालेला आहे. कारण शिक्षा तर झाली पाहिजे. आता शिक्षा पण घरामध्ये बरेच पालक शिक्षा देताना आम्ही बघतो, पण काय होतं, एकाने शिक्षा द्यायची आणि दुसऱ्याने पॅम्परिंग करायचं. बरोबर. त्यामुळे त्या शिक्षेचा इम्पॅक्ट नाही होत. मला आठवतंय माझ्या वडिलांनी मला एकदा शिक्षा दिलेली. शिक्षा काय होती की बोलले नाहीत माझ्याशी. म्हणजे तुला काय करायचं ते कर, असं एवढं एक वाक्य बोलले आणि त्यानंतर त्यांनी माझ्याशी अबोला धरला. सगळ्यात मोठी शिक्षा. जर आपल्याला वडील बोलत नाहीयेत, घरात आलं की एकदम शांत, कारण एकतर भीती होती आणि त्यातनं ते बोलत नाहीत, त्यामुळं ही जी भीती आहे ना आजच्या मुलांमध्ये नाही राहिली. इव्हन आता मुलं भीत नाहीत का, पालक भीतात. बरोबर. म्हणजे माझा मुलगा कधी 11-12 होईल हे पालकांना भीती आहे. बरोबर. आणि ही तर आता गरज पालकांचं समुपदेशन करण्याची आहे. त्यामुळं 9वी-10वी पर्यंतचे पालक आहेत, त्यांनी आवर्जून एकदा काउन्सिलरकडे गेलं पाहिजे. बरोबर. त्यांना विचारलं पाहिजे की माझा मुलगा 5वी-6वीला आहे, 9वी-10वीला आहे, काय जे असेल तुमचा, तर मी त्याच्याशी कसं वागलं पाहिजे. बरोबर. ते शिकणं काळाची गरज आहे. तर बाहेरच्या देशामध्ये हे शिकवलं जातं की पॅरेंटिंग नावाचे स्पेशल सेशन घेतले जातात. भारतामध्ये पण आता हे रूढ झालेलं आहे. पण आपला जो पिंपरी चिंचवडचा जो भाग आहे, त्याच्यामध्ये कामगार वर्ग आहे. हो, बरोबर. आणि या कामगार वर्गामुळे काय होतं की पालकाकडे वेळ नाहीये. गाव सोडून इथं आलाय, त्याला घर सांभाळणं आणि पुढच्या पिढीसाठी तरतूद करणं, ह्याच्यामध्ये तो जवळपास 12 ते 14 तास काम करतो. बरोबर, नक्कीच. आणि त्यामुळे काय झालं की वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ नाहीये. मग हे कधी शिकणार? ते काय करतात आता की ट्युशनला लावलं ना की आमची जबाबदारी संपली, ट्युशनची फी भरली म्हणजे सगळ्यात मोठं काम केलं, असं पालकांचं म्हणणं असतं. बरोबर आहे. बरोबर. पण असं नाहीये. पालकांची खरी जबाबदारी काय आहे की आपला मुलगा किंवा आपली मुलगी काय करते हे पाहणं, ते पाहणं गरजेचं आहे. बरोबर. इव्हन त्यांनी हे पण काळजी घेतली पाहिजे की आपल्या मुलामध्ये वीक पॉइंट काय आहेत. म्हणजे हा शॉर्ट टेम्पर्ड आहे का, बरोबर नाही का, हा खूप हळवा मनाचा आहे का, याचा पण अंदाज घेतला पाहिजे. आणि त्याच्या स्वभावानुसार त्याची पॅरेंटिंग सिस्टीम बसवली पाहिजे, मग ते मुलं घडणार आहेत. बरोबर. असं नाही घडणार की चला त्याला एखादा क्लास लावला आणि तो घडला, असं नाही होणार. आणि ते पॉसिबल पण नाहीये. कारण आता जर बघितलं ना, प्रत्येक गल्ली बोळामध्ये
तुम्हाला 2-4 क्लासेस सापडतात. सापडतात. हो, हो, हो. बरोबर आहे. कोणतरी ग्रॅज्युएट झालेली एखादी गृहिणी असते, दिवसभर काही काम नाहीये, हो, हो. सकाळचा स्वयंपाक झाला, धुणी भांडी झाली, मग आता राहिलेला वेळ जो आहे काय करायचं? काय करायचं? तर मग हे बरोबर. जे क्लासेस घेतले जातात, मग ते सगळे मुलं एकत्र बसवणे आणि त्यांच्याकडून जे शाळेत झालंय तेच परत रिपीट करून घेणं, हे प्रकार खूप आहेत. हो, आणि याच्यामध्ये काय होतं, मुलांची मार्क वाढतात कारण रिपिटेशन होतं. हो. आणि पालकांना वाटतं की माझा मुलगा चांगला तिथं अमक्या ठिकाणी त्या टीचरकडे पाठवला आणि माझ्या मुलाची ग्रोथ झाली, पण अचानक तो 7वी-8वीला आला आणि खूप खाली घसरला. आता काय होतं की हे पॅटर्न तुमच्या लहानपणी चालतात. कारण मुलाला जेव्हा समज या लागते, तिथून पुढे त्याच्याप्रमाणे घ्यायला पाहिजे. बरोबर. त्याला काय अपेक्षित आहे ते द्यायला पाहिजे. ते जर दिलं तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. हे पालकांना लक्षात येत नाही. आणि काय आजच्या पालकांना वेळ जसा नाहीये तसा पैसा पण खर्च करायचा नाहीये. हो. म्हणजे कमी पैशामध्ये माझ्या मुलाला शिक्षण द्यायचं आहे. पण शाळेची फी भरमसाठ भरतील. हो, ते आहे. शाळेची फी खूप आहे पण आजकाल. योग्य क्लास लावण्यासाठी मेहनत नाही करणार. बरोबर. क्लास चांगला कशावरनं? ज्या क्लासला जास्त मुलं तो क्लास चांगला. ही कन्सेप्ट कुठेतरी पालकांच्या मनात बसली आहे. पण मला सांगा की एक गेला त्याच्या मागं ते मेंढरासारखं आपलं काम चाललंय, ते चांगलं नाहीये. आपल्या मुलाचे स्ट्रेंथ बघा, विकनेस बघा, त्याला योग्य कोण समजून घेईल त्या ठिकाणी जर तुम्ही तर तो मुलगा घडणार आहे ना. त्याच्यातल्या वीक पॉइंट वरती जर काम झालं तर तो एक आदर्श व्यक्ती बनू शकतो, तो चांगला नागरिक घडू शकतो. आणि आपल्याला तसे नागरिक घडवायचे. बरोबर. मग ते क्लासेस मधनं घडवा, शाळेतून घडवा. आता शाळेत होत नाही म्हणून क्लासेसचा क्लास. कारण क्लास ही कन्सेप्ट ऍक्च्युअली नसायलाच पाहिजे. जरी मी क्लास घेत असेल तरी मी सांगेन की क्लास संस्कृती नसायला पाहिजे. कारण ज्या काळात क्लास संस्कृती नव्हती त्या काळात सगळ्यात चांगले टॅलेंटेड लोक घडलेत. क्लास संस्कृतीमध्ये ओरिजिनल मूल्य जी आहेत शिक्षणातली ती बाजूला सारली गेली. आणि सगळ्यात महत्वाचं काय की त्यांना जे अपेक्षित आहे मार्क त्याच्यावर फोकस केला गेला. म्हणजे प्रश्न उत्तर आहे आणि मुलांना मशीन बनवायचं. म्हणजे त्यांनी एक प्रश्न टाकला की त्यांनी उत्तर द्यायचं. अशा पद्धतीनं जे रोटेशन चालू आहे, तर याचं खूप मोठा इम्पॅक्ट आज बेकारीमध्ये आहे. आज आपण बघतो की इंजिनिअरिंग नंतर मुलांना काम नाही आहे. तर ही वस्तुस्थितीचं मूळ जर आहे ते इथं आहे. बरोबर. कारण मुलांना शिकवून मार्क मिळवून देऊ शकाल तुम्ही. पण त्या मुलाला इंजिनियर झाल्यानंतर इंजिनियरचं काम करायचंय. इंजिनियरचं प्रश्न उत्तर लिहायची नाहीत ना, काम करताना प्रश्न उत्तर लिहायचे नाही, प्रॅक्टिकल काम करायचंय. जर तिथं प्रॅक्टिकल काम करण्यासाठी लागणारं स्किल, त्यानंतर वरनं येणारं प्रेशर, म्हणजे कामामध्ये असं नाही की तुम्ही काम करताय आणि ते एकदम छान आनंदाने नाही, त्याच्यावर प्रेशर आहे, टार्गेट आहे. ते प्रेशर मेंटेन करण्या एवढं तो सक्षम आहे का? कारण स्ट्रेस मॅनेजमेंट नावाचा प्रकारच नाही ठेवला. आज या शिक्षण पद्धतीमध्ये आता आपण 10वी पर्यंत बोलतोय, पण एक अवधानाने थोडस 11वी 12वी आज जे जास्त ट्रेंड मध्ये आहे की मुलांना इंटिग्रेटेड लावायचं, कोटाला पाठवायचं, दोन. पण वस्तुस्थिती काय, महिन्याला एक आत्महत्या होते. जर का महिन्याला एक मुलगा आपलं जीवन संपवतोय, तो का संपवतोय? कारण स्ट्रेस सहन होत नाही. जर त्याला स्ट्रेस सहन करण्याची क्षमता कुणी माहितीच त्याला सांगितलंच नाही की स्ट्रेस कसा मॅनेज करायचा. बरोबर. त्याला जाणीवच कधी दिली नाही. अचानक तो, कारण 10वी पर्यंत त्याला कुठलाही स्ट्रेस नव्हता. आणि तुम्ही अचानक महाराष्ट्रातून त्याला राजस्थानला पाठवलाय. तो आईवडिलापासून अलिप्त करता तुम्ही. त्याला तुमच्या कुटुंबात जसं फील येत आहे तसं तिथे येणार नाहीये. बरोबर. लोनलीनेस येणार आहे. बरोबर. मग अकेलेपण जे आहे ते काय ज्यांना अनुभवतात त्यांना माहिती आहे. मग तुम्ही तो जर अटॅचड आहे, आईच्या कुशीत झोपणाऱ्या मुलाला तुम्ही उचलून डायरेक्ट काढलं तर तो नाही शिकणार होते, किती टॅलेंटेड असू द्या. हे समजून घेणं गरजेचं आहे. आज अनेक मी पाहतो इथं गावाल्यांची मुलं आहेत की पाचगणीला पाठवतात, तिकडे कोल्हापूरला पाठवतात, हॉस्टेलला ठेवतात. मी सांगतो की तुमचा मुलगा
टाका तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यात कोणत्या क्षमता आहेत हे तुम्ही ओळखा. बघा. पहिलं तुम्ही मामाकडे, मावशीकडे, आजीकडे, आत्याकडे, कोणाकडे तरी महिनाभर पाठवा. तो तिथं कसा राहतो बघा. तो आपल्या माणसात राहील. मग तुम्ही हॉस्टेलला टाका. बरोबर. काय होतं, हित शिकत नाही म्हणून हॉस्टेलला टाकायचं, टाकायचं. हे लॉजिकच नाही ना. बरोबर बरोबर. नाही का? म्हणजे जर का आपण या गोष्टी गांभीर्याने घेतल्या तर मुलांचे जीवन वाचतील. बरोबर. मुलांना खूप फेस करावं लागतं जेव्हा हॉस्टेलला जातात तेव्हा. त्याला घरातलं तुम्ही इकडला ग्लास इकडे करू देत नाही. हॉस्टेलमध्ये तसं नाही ना, सगळं स्वतः करावं लागतं. बरोबर. आणि मग तीच सवय नसते, त्याच्यामुळे त्यांना मग टेन्शन येतं, डिप्रेशन येतं. म्हणूनच पालकांना आता काळाची गरज आहे की स्वतः तुम्ही पालकत्व शिकून घ्या. बरोबर. समजून घ्या की पॅरेंटिंग काय आहे. मुलांना जर मला शिकवायचं असेल तर काय शिकवलं पाहिजे, काय समजावलं पाहिजे मुलांना. म्हणजे आज फक्त अभ्यास, मार्क, मॅथ्स मध्ये कमी मिळाले, सायन्स. इव्हन माझ्याकडे काही आता पण पॅरेंट्स येतात की सर फक्त आम्हाला मॅथ्स आणि सायन्सचा क्लास लावायचा आहे. काय बाकीचे सब्जेक्ट, त्याला लँग्वेज नाही, त्याचं कम्युनिकेशन स्किल वाढवायचं नाही, त्याला लँग्वेज मध्ये मार्क नाही, ते कमी मिळाले चालत. कमी मिळाले तर चालतील, पण त्याचं लँग्वेज वीक होतं. उद्याच्याला त्याला 4 गोष्टी लाईन लिहिता येत नाहीयेत. बरोबर. त्याला पत्र लिहिता येत नाहीये, ईमेल लिहिता येत नाही. मग तुम्ही लँग्वेज स्ट्रॉंग नाही केली तर पुढे कम्युनिकेशन कसं करणार. बरोबर. हे समजत नाही. मॅथ्स, सायन्स म्हणजे सगळ्या जगाचं नॉलेज त्या 2 विषयात आहे. आणि ते झालं तरच मुलं घडणार आहेत. ही कन्सेप्ट चुकीची आहे. बरोबर.